इथं मला भेटलेला आहे मी बेलपाडकर, खास एकदम म्हणजे प्रसिद्ध युट्यूबर। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे बाडा टॅटू आर्ट्स। तर आज चाललो आहे बेलपाडा ॲमेझॉन रिव्हर म्हणजे आपल्या मित्राच्या गावामध्ये चाललेलो आहे आणि तिथंच त्याने त्याचा तलाव आहे आणि त्या तलावामधले मासे आपल्याला काढायचे आहेत, त्यासाठी आपण चाललेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण मजा पण बघा। तर जाऊ चला पहिल्या तिथं बेलपाड्याला। आहे बघा प्रणित घरात तेलगी पाड्याची आन बान शान। आमचे मित्र प्रणित घरात आलेले आहेत पण बिचारा हाय तरी कर लाजवलंय, खूप लाजवलं। तर इथं आलोय तर कोळसा घेण्यासाठी। आपला कोटनाका पेट्रोल पंपच्या समोरचा कोळसा भेटतो आपल्याला। आता 2 किलो कोळसा द्या, कारण तिथं आपल्याहून झाडा पाण्यात जाणार आहोत। त्यानंतर त्या ठिकाणी बघितलं असेल तर मच्छरचं प्रमाण पण जास्त असते, मग त्यासाठी आपण तो कोळसा घेऊ आणि तिथं आपण जसे घरामध्ये धुरी करतो बघा, म्हणजे आपण मच्छरी घालवण्यासाठी कधी ते आता करतो नाही करतो, आता गुड नाईट निघलेत पण पहिले असे ते धुरी करायचे, ते गुड नाईटची अशी एक चपकी आहे मिलाची। आता तसा मी हे करून त्याच्यामध्ये गुड नाईटचा एक टाकणार आहोत आणि ती धुरी पूर्णपणे बनवणार आहोत, त्यासाठी हा घेतो आम्ही कोळसा। सुरुवात केलेला आहे बेलपाडा ॲमेझॉन रिव्हर मध्ये आणि तुम्ही समोर बघता डोंगराळ भाग लागलेला आहे, म्हणजे ॲमेझॉन रिव्हर हा सुरुवात झालेला आहे। आणि बाजूला तो रिव्हर तुम्ही बघू शकता। आतमध्ये पहिल्या सुरुवातीला जाऊ चला, तुम्ही रोड पण बघू शकता, 1 वे रोड आहे। तर पोचलेलो आहोत आता बेलपाड्यामध्ये आपल्या मित्राच्या फार्म जवळ आणि ते व्ह्यू पण बघू शकता तुम्ही, एकदम शांत वातावरण आहे। समोर जैनपीठ आहे तिथं आणि आपली इथं गाडी पण पार्क केलेली आहे। आपले 2 मित्र चाललेले आहेत, आता आपण पण जाऊ चला आतमध्ये आणि कशा प्रकारे सर्व आता तयारी केलेली आहे मासा पकडण्याची ती पण आपण बघू चला। मस्त असं एक शांत वातावरण आणि इथं आमची पार्टी होत असे। मला वाटतं अजून कोण आलेलं नाही आणि तिथं आमचे काही मित्र उतरलेले पण आहेत तळ्यामध्ये आणि आम्ही पण आता तिथंच जातो। तर समोर बघू शकता तला आहे आणि त्याच तल्यामध्ये मच्छी गेलेत काढायला ते आपले मित्र आणि इथं पागोटवरील मित्र आलेले आहे आणि आमचे तेलीपाड्याचे लाडके सुपुत्र। मला वाटतं आमची पण पाण्यात उतरायची खूप इच्छा आहे पण आम्ही त्या तयारीमध्ये आलेलो नाही। तुम्ही उतरशो त्यामुळे ते एक जाळा टाकलेला आहे। समोर बघू शकता मी बेलपाडकर यूट्यूबर पण आलेलो आहे तिथे।
व्हिडिओ बनल्याशी काम. आणि इथं बघू शकतो आपले मित्र सर्व पाण्यामध्ये उतरलेले आहेत. आणि इथं खास करून युट्यूबर मी बेलपाडकर. आणि इथं पहिलाच मला वाटतं भेटलेला आहे वरस. त्याच्या तिथं पळाला तो. बरोबर बोलला. 1 किलो बोललो ना मी, नुसताच नाही बोललो. लागला झोपायला. आरसा आरसा तक्र नाही, अखर पहिला आरसा. बिबट्याच्या हरकत बघ अंगावर. आल्या माझा पागल. तर आता चाललोय त्या बाजूला, कारण का ही बाजू पूर्ण क्लिअर केलेली आहे आणि दुसरी बाजू आता तिथली पकडण्याची आहे. तर तिथं जाऊ तुला, तर तिथं पूर्ण पाक टाकलेलं.
तर तुम्ही मासं पण बघितलं असेल, छोटे छोटे मासं पण झालेत. फक्त एक मोठा मिशन तो म्हणजे जिताऱ्याचा आहे आणि तोच प्रयत्न करत आहेत. आणि तिथं आता दोन बाजूला जितारा अजून काही भेटला नाही. आता एक शेवटची बाजू ती पण तिथं बघणार आहेत. आता पुढं घेऊन जाणार आहेत जाला आणि तिथं बघते भेटतो का बघू. चला इथं बघा काढा वडा तल्यातला फेमस. अजून मिशन जितारेच आहे. तर चला निघतो आम्ही. आणि बराच प्रयत्न केला पकडण्याचा. जितारा काय आम्हाला सापडला नाही आणि भरपूर वेळ आमचा पण त्याच्या मागे गेलेला आहे. जो मिशन होता आमचा जिताड्याचा तो अपुरा राहिला. पुढच्या वेळी पुन्हा एकदा पकडू त्याला. आणि जे मासे भेटले अर्धी बॅग मला वाटते भरून झालेली आहे. सगळा मावरा धरून झालाय. एक जितारने शेवटपर्यंत आमचा जीव काढला पण तो कुठं बसलाय ना भेटलाच नाही. शेवटपर्यंत नाही भेटला. तर त्याच्यासोबत जो मावरा झालाय ना मासं वडं वेगळा सगळा क्वालिटी मावरा आहे. वडांची साईज एकच वडा दाखवीन पण साईज बघा. आता सगळं बदलून दाखवतंय. कधी भेटले ना ते दाखवतंय. गोंड बा ही 100 किलोची गोंड. 900 बघ. रास बघा मावऱ्याची रास कसली आहे बघ. रास मावऱ्याची. आले ये साईडला हे बघ. हे वडांची साईज बघा. आता यो वडा बघा तोंड गायब होईल. तोंडाच्या पेक्षा मोठा वडा. हे असलं वडं असतं का. हे बघ वितन पुण्य माव 1.5 वीत त्याची नुसती लांबी आहे वडाची. रुंद वितभर रुंद आहे नुसतं. हे बाकीचं मासं वड आणि यो सरबा. चला ही अशी व्हिडिओ वरस काटेरी असतं पण खावडा एक नंबर असतं. तर ही अशी होती व्हिडिओ. आपल्यासोबत एक भाई आहे त्याचा चॅनल आहे. काय नाव आहे चॅनलचा? बड्या जट्टू आर्ट्स. आणि मी पण पहिल्यांदाच आलोय बेलपाडमध्ये. असं काही मी माझ्या गावात पण बाजूला समुद्र किनारा पण आहे. तर मी तिथं काही जात नाही पण पहिल्यांदा मी दरवेळी बघित असाल मी बेलपाडला येत असतो. माझ्या स्टेजच असतातच. आणि माझ्या मित्राने सांगितलं आपला तला पण आहे आणि त्या तल्यामधले मासे पकडायचे त्यासाठी मी आलेलो आहे. आणि इथं मला भेटलेलं आहे मी बेलपाडकर खास एकदम म्हणजे प्रसिद्ध युट्यूबर. पहिल्यांदा भेटलो. तर मागशील तर चला ही अशी होती व्हिडिओ. असा मासांचा काढला काम. व्हिडिओ आवडली असेल एकदा लाईक करा आणि बाई चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटा पण असे का व्हिडिओमध्ये. बाय. जाऊ चला आपण आता. झालं आमचं सर्व काम करून. तुम्ही बघितलं असाल आपण सुरुवातीला आलो तेव्हा मासे पकडायसाठी उतरले होते आणि बराच प्रयत्न केला पकडण्याचा त्या जिताड्याचा. पण त्याला काही मासा भेटला नाही. आता आलो वरती घेऊन आणि मासे पकडायला 4 जण आणि हिश्शाला बघा 1 जण. तो पहिला हिश्शाला असते.
म्हणते बरोबर ना, मासा पकडायला 4 जण होतं आणि ईशाला बघा यो पहिला यो ये तू ये पिशवी घेऊन या हेच तुला वाटतं. तर आता तुम्ही व्हिडिओ पण बघितला असाल कशा प्रकारे मासे पकडत होतो आम्ही. आणि तिथं खास करून आम्हाला भेटला तो म्हणजे मी बेळपाडकर, एकदम लय प्रसिद्ध आहे तो या बाबतीत. म्हणजे तो मासे पकडणं चिंबोरी, तर त्याच्या व्हिडिओ जाम भारी वाटतात बघायला. आमचा मिशन होता तो म्हणजे जिताडा, तो आम्हाला काही भेटला नाही. पुढच्या वेळी नक्की ट्राय करू परत एकदा 2-3 दिवसानंतर, नाही तर पुढच्या आठवड्यात ट्राय करणार आहोत आणि तेव्हा पण तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी वाटली मासे पकडायची मजा, आणि अशाच तुम्ही चॅनल जर बघत असाल आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू चला पुढच्या व्हिडिओमध्ये.